विटा शहरात गेले 40 वर्ष एका कुटुंबाची वेगवेगळ्या मार्गाने सत्ता आहे. ही निवडणूक चालली आहे कशासाठी? ती कुणाला जिरवायचं आहे किंवा कुणाला संपवायची म्हणून निवडणूकच नाही आहे. ही निवडणूक आहे परिवर्तनाची. नेमकं निवडणूक कशासाठी आपण करतो? वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष बदलणे पण सत्तेत राहणे हा एकमेव कार्यक्रम चालू आहे. लोकांचं काय, आम्ही काय करणार आहे? मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. स्वर्गीय अनिल भाऊंनी 2014ला शिवसेनेत प्रवेश केला. तो प्रवेश केला त्यावेळेला शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य होतं, विकासाचा प्राण धनुष्यबाण. ते ब्रीद वाक्य आम्ही आजपर्यंत चालवलं. निवडणूक लागली विटा नगरपालिके 2025ची आणि काय नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकारणातल्या ही फसवणूक तुमच्यावर 40 वर्ष केलेली आहे. 40 वर्ष तुम्ही संयम ठेवलाय, सत्ता बदल केला. विटा शहरासाठी जवळजवळ 200 कोटीचे पाणी योजनेचे पैसे सोडून 200 कोटीचे आपण विकास कामांना विकास निधी आणला. म्हणतात की 4 वर्षात काय विकासच केलेला नाही, 0 रुपये आणले. त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, उद्या स्टेज लावा शिवाय चौकात. मी सर्व पुराव्यासहित तुम्ही येतो. जर आम्ही विकास कामासाठी निधी आणला नसेल तर आत्ता इथनं माघार घेतो. आणि जर विकास कामासाठी 200 कोटी रुपये विटा शहरात आणले असतील तर तुम्ही सर्व राजीनामा देऊन घरी परत जावा. तुम्ही न्यायला लागलाय कुठं निवडणूक भाऊबंदकीवर? हा विषयच नाही आहे. तुम्हाला विकास करता आलेला नाही आहे, तुम्ही काही करू शकलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही डायव्हर्ट करायला लागला विषय. माझा त्यांना खडा सवाल आहे, तुम्ही विट्यासाठी काय केलं आहे ते सांगा आणि काय करणार आहे ते सांगा. कुठं आहे तुमचा मागचा जाहीरनामा? तो तुम्हीच उघडून बघा, त्यात तुम्ही काय केलं. गेल्या 6 महिन्यात विट्यात तुम्ही 1 रुपया आणू शकलेला नाही, मग तुम्ही नेमकं भाजपमध्ये गेला कशासाठी? आणि विट्यासाठी, विटा शहरासाठी 79 कोटीची पाणी पुरवठा मंजूर केली. आमच्याकडे विजन आहे. तुम्ही काय सांगताय लोकांना? घराघरात भांडं लावली. कुणाच्या घरात भांडं लावली? तुम्ही मुद्दा सरकवा लागलाय राजकारणाचा. मुळात विकासाच्यावर बोला. ही निवडणूक नगरपालिकेची आहे, त्याच्यावर बोला. तुम्ही त्याच्यावर कायच बोलत नाही. स्वर्गीय भाऊ काळजीत होते की पार्टी कशी उभी करायची विट्यामध्ये. त्यावेळी अमोलदादा पुढाला. दादानं सांगितलं मी उमेदवारी करतो. अशा त्यागातून ही पार्टी उभा राहिली आणि तब्बल 5000च्या लीडपर्यंत पोहोचली. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है अंधेरा कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. आज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सर्व साक्षीदार. आज आपल्या पक्षाच्या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले लाडके आमदार सुहास भैया, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ काजल संजय मेत्रे, आपले शिवसेनेचे सर्व 26 उमेदवार, ज्यांनी आपल्याला विकासाच्या दृष्टीनं पाठिंबा दिला. एक विटा शहरात चांगला बदल झाला पाहिजे ह्या भूमिकेतून पाठिंबा दिला. ते आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब भोईक बापू, आपल्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय बापू, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार बंधू, माता भगिनी, जाहीर सभेत फार न बोलणं हा माझा स्वभाव आहे. परंतु कदाचित शिंदेसाहेब आले असते वेळेत तर 5 मिनटं बोलणं सुद्धा अवघड झालं असतं, कारण का त्यांची वेळेची धावपळ आणि त्यांचा हिशोब हा त्यांचा रोज बघतोय मी की ते चुकत गेलाय. ते आता येतील. मी काही गोष्टी तुम्हाला
स्पष्ट सांगणार आहे की निवडणूक चालली आहे कशासाठी, नेमकं निवडणूक कशासाठी आपण करतोय. निवडणूक जाहीर झाल्यापासून श्वास सांगतोय की कुणाला जिरवायचं आहे किंवा कुणाला संपवायचं म्हणून निवडणूकच नाही आहे. ही निवडणूक आहे परिवर्तनाची. विटा शहरात गेले 40 वर्ष एका कुटुंबाची वेगवेगळ्या मार्गाने सत्ता आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष बदलणे पण सत्तेत राहणे हा एकमेव कार्यक्रम चालू आहे. पण लोकांचं काय, आम्ही काय करणार आहे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. स्वर्गीय अनिल भाऊंनी 2014ला शिवसेनेत प्रवेश केला. तो प्रवेश केला त्यावेळेला शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य होतं, विकासाचा प्राण धनुष्यबाण. ते ब्रीद वाक्य आम्ही आजपर्यंत चालवलं. निवडणूक लागली विटा नगरपालिके 2025ची आणि काय नाट्यमय घडामोडी घडल्या. जरा स्लोगन बदलायची वेळ आली आम्हाला. विकासाचा प्राण ऐवजी विश्वासाचा प्राण धनुष्यबाण करायची वेळ आली. एक चांगला भला माणूस ज्याला आम्ही प्रमोट केला त्या भल्या माणसाला तुम्ही फसवलं. राजकारणात एखादं होणार असेल तर होय म्हणलं पाहिजे. पण संजय बापूंनी सांगितलं तशी ते गट्टी गद्यात ढकलत नेली आणि गदीच्या बाहेर काढली. राजकारणातल्या ही फसवणूक तुमच्यावर 40 वर्ष केलेली आहे आणि त्या माणसावर आत्ता केलेली आहे. 40 वर्ष तुम्ही संयम ठेवलाय. थोडं शिंदेसाहेब येईपर्यंत पण ठेवा. दोन 2022ला 21ला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. सत्ता बदल केला आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊंनी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. तो चेहरामोहरा बदलत असताना विटा शहरासाठी तब्बल जवळजवळ 200 कोटीचे पाणी योजनेचे पैसे सोडून 200 कोटीचे आपण विकास कामांना विकास निधी आणला. आता काही लोक म्हणतात की 4 वर्षात काय विकासच केलेला नाही, 0 रुपये आणले. त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, उद्या स्टेज लावा शिवाय चौकात. मी सर्व पुराव्यासहित तुम्ही येतो. जर आम्ही विकास कामासाठी निधी आणला नसेल तर आत्ता इथनं माघार घेतो. आणि जर विकास कामासाठी 200 कोटी रुपये विटा शहरात आणले असतील तर तुम्ही सर्व राजीनामा देऊन घरी परत जावा. तुम्ही न्यायला लागलाय कुठं निवडणूक भाऊबंदकीवर. हा विषयच नाही आहे. तुम्हाला विकास करता आलेला नाही आहे, तुम्ही काही करू शकलेलं नाही आहे म्हणून तुम्ही डायव्हर्ट करायला लागला विषय. माझा त्यांना खडा सवाल आहे, तुम्ही विट्यासाठी काय केलंय ते सांगा आणि काय करणार आहे ते सांगा. कुठं आहे तुमचा मागचा जाहीरनामा? तो तुम्हीच उघडून बघा, त्यात तुम्ही काय केलं. दुसरा माझा सवाल असा आहे की ठीक आहे तुम्ही पराभूत झाला, 2-3 महिने वाट बघितली, गेले 6 महिने झालं भाजपमध्ये गेला. तुम्ही गेल्या 6 महिन्यासाठी विट्यात तुम्ही 1 रुपया आणू शकलेला नाही. मग तुम्ही नेमकं भाजपमध्ये गेला कशासाठी? आम्ही सांगतो आम्ही काय केलं ते. आमचे वडील स्वर्गीय अनिल भाऊ वारले, त्याच्यानंतर ह्या विटा शहरासाठी मी आणि स्वासनं, स्वर्गीय अनिल भाऊ वारल्यानंतर तो आमदार नव्हता, आम्हीही काय नव्हतो. आपला मतदारसंघ विना आमदारांचा, विना सत्तेचा आम्ही दोघं कार्यकर्ते होतो फक्त. पण माननीय एकनाथ शिंदेने एवढी मोठी ताकद दिली आणि विटा शहरासाठी 79 कोटीची पाणी पुरवठा मंजूर केली.
त्या पाणीपुरवठ्याचं 40% काम संपत आलं आहे. येणाऱ्या मेपर्यंत ते काम 100% पूर्ण होईल. ते 100% काम पूर्ण झाल्यानंतर विटा शहराला दररोज पाणी मिळेल. त्या पाणीपुरवठा योजनेला जे लाईट बिल येतं ते लाईट बिल नगरपालिकेला तुम्हाला माहीत आहे पाणीपट्टी तुम्ही किती भरता. ती योजना आपण सोलरवर नेलेली आहे. परवा दिवशी ते सोलर पॅनल पण विट्यात पोचलेत. मी तुम्हाला शब्द देतो की ती योजना मेपर्यंत पूर्ण करून येत्या मेला त्या पाणीपट्टीचं उद्घाटन होईल. आणि दुसरं काम लगेचच शिंदेसाहेब कदाचित वेळेत पोचेल तुम्हाला सांगतील, पण लगेचच भुयारी गटार योजनेचा प्रारंभ आपण मेमध्ये करणार आहे. आमच्याकडे विजन आहे. तुम्ही काय सांगताय लोकांना? घराघरात भांडं लावली. कुणाच्या घरात भांडं लावली? तुम्ही मुद्दा सरकवा लागलाय राजकारणाचा. मुळात विकासाच्यावर बोला. ही निवडणूक नगरपालिकेची आहे, त्याच्यावर बोला. तुम्ही त्याच्यावर कायच बोलत नाही. तुमच्या लक्षात आलं का काही गोष्टी काय घडणार आहे ते? माझी विनंती आहे की तुम्ही विकासावर गेलं पाहिजे. तुम्हाला विकासाच्या कल्पना काय आहेत का तुमच्या, त्या मांडल्या पाहिजेत. तुम्ही त्या का मांडत नाही? त्यामुळं पत्रकार बंधूंनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आणि जनतेने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की गाडी भरकटल्या, मुद्द्यावर कायच बोलत नाहीत, विकासावर कायच बोलत नाहीत. जर इलेक्शनला जाहीरनामा काढायचा, त्या जाहीरनाम्यातलं काय केलंय? मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो. 4 गोष्टी विटा शहरासाठी. मी शिंदेसाहेब आल्यानंतर स्वतः सांगणार होतो, साहेब विटा शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे. दुसरी गोष्ट भुयारी गटर योजना मंजूर करणे. जे आपल्या शहरातील रस्ते गटरी गेले 40 वर्ष तोच प्रश्न घेऊन आम्ही फिरतोय. अजून तेच पूर्ण करतोय. कुठे आपल्याला विटा शहराला एखादा बगीचा सांगा तुम्ही. मग का घडलं नाही तुमच्याकडून? आता मी परवा मला वाचण्यात आलं काहीतरी की थोडं एक असं फेसबुकला पोस्ट पडली की महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणार. अहो तुमच्या घरातल्या महिला 5 वर्ष नगराध्यक्ष होत्या. मग त्यावेळेला तुम्हाला का सुचलं नाहीत की महिलांसाठी स्वच्छतागृह उभा करायला पाहिजे? काहीतरी निवडणुकीला सांगण्यात अर्थच नाही ना. माझी तुम्हाला सर्व जनतेला विनंती आहे की अत्यंत सरळ पद्धतीत सांगतोय की निवडणूक ही विकासासाठी झाली पाहिजे. आणि आता तुम्ही त्यांना दिलेला आहे, 40 वर्ष त्यांच्याकडे दिलेला आहे. इथं अमोल बाबर तुम्हाला आज शब्द देतो, उद्या सत्ता आली तर अमोल बाबर कुठल्याही पदावर जाणार नाही तिथं नगरपालिकेत. सर्वसामान्य लोक तिथं नगरपालिका बघतील. पण त्या सत्तांतर करून विटा शहरातला नागरिक प्रत्येक कामासाठी अत्यंत शिस्तीत आणि न भिता नगरपालिकेत यायला पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीशिवाय नगरपालिकेचा कारभार चालला पाहिजे. ह्यासाठी सत्तांतर करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करावं. आणि नगरपालिकेचा कारभार जर आम्ही चांगला नाही करू शकलो आणि विकास आम्ही जे सांगतोय हे तुम्हाला बोलतोय रेकॉर्डिंग राहणार आहे, हे कुठं लपणार नाही किंवा ते पुसलं जाणार नाही. हे सगळं मी सांगतोय, ऑन रेकॉर्ड सांगतोय की येत्या 3 वर्षात जर आमचा अजेंडा आम्ही आहे तो पूर्ण करू शकलो नाही तर कुठल्याही निवडणुकीला मत मागायला तुमची दार देणार नाही आम्ही. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या 2 तारखेला निर्भयपणे कोणतेही मुलाचा न बाळगता ह्या धनुष्यबाण तुम्हाला प्रत्येक बॅलेटवर मशीनवर 3 मतं द्यायचे आहेत. नावसुद्धा बघू नका, 3 मतं धनुष्यबाणाला द्या आणि विट्याला चांगल्या प्रकारचं सत्तांतर करून एक चांगलं शासन द्या. एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.